नमस्कार, मी रेखा आणि रेखास केक अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी पायनॅपल फ्लेवरचा केक दाखवणार आहे। नवीन डिझाईन आणि केक जाळीदार कसा बनवायचा, OTGमध्ये कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा ऑइल घालू। जे खाण्यासाठी तेल वापरतो तेच वापरायचे। त्यानंतर पायनॅपल केक असल्यामुळे 4-5 ड्रॉप पायनॅपल इसेन्स घातले आहे आणि त्यानंतर 2-3 ड्रॉप आपण येलो कलर घालूया। ते येलो जेल कलर वापरलेला आहे। त्यानंतर अर्धा कप पाणी मी घेतलेले आहे। त्यातले थोडे पाणी घालून आपण मिक्सरने मिक्स करून घेऊ। पाणी एकदम न घालता लागेल तसे घालायचे आहे। आता राहिलेले पाणी घालून पुन्हा बॅटर छान मिक्स करू। मिक्सरने एका डायरेक्शनमध्ये थोड्या स्पीडने मिक्स करायचे, म्हणजे बॅटर छान फ्लफी तयार होते आणि केक एकदम छान फुलतो। हा केक अर्धा किलोचा बनवणार आहे, तर त्यासाठी मी अर्धा किलोचा हार्टचा टीन घेतलेला आहे आणि त्याला मी ऑइल करून साईडला ठेवला होता। आता हे तयार झालेले बॅटर आपण टीनमध्ये घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचे आहे। 3 ते 4 वेळा टॅप करू आणि OTGमध्ये बेक करायला ठेवून देऊ। OTG मी प्रीहीट करून घेतला आहे आणि आता 30 मिनिटासाठी 180 डिग्रीवर आपण हा केक बेक करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता 30 मिनिटानंतर केक छान फुललेला आहे आणि कट केल्यानंतर जाळी खूप छान आलेली आहे। तर या पद्धतीने बॅटर तयार केले तर तुमचा केक नक्कीच असा जाळीदार होईल। आता बेसवरती आपण पहिला लेयर ठेवून घेऊ आणि शुगर सिरपने सोक करू। केक थंड झाल्यानंतरच कट करायचा, हे लक्षात ठेवा। पहिल्या लेयरला सोकिंग करून झाल्यानंतर क्रीम लावून घेऊ। तर परफेक्ट क्रीम कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। क्रीममध्ये मी 2-3 ड्रॉप पायनॅपल इसेन्स घातलेले आहे फ्लेवरसाठी। आता क्रीम लावल्यानंतर त्याच्यावर आपण थोडासा क्रश लावू आणि पायनॅपलचे पीसेस ठेवून घेऊ आणि पुन्हा सेकंड लेयर ठेवून घेऊ। सेकंड लेयरलाही आपल्याला शुगर सिरपने सोकिंग करायचे आहे आणि पुन्हा आपण सोकिंग करून झाल्यानंतर क्रीम लावून घेऊ। नवीन केक शिकत असाल आणि तुम्हाला पॅलेट नाईफने क्रीम लावता येत नसेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून तुम्ही क्रीम लावू शकता। क्रीम लावून झाल्यानंतर आपण पायनॅपलचे पीसेस ठेवून घेऊ आणि पुन्हा तिसरा लेयर ठेवू। तर पहिल्या लेयरप्रमाणे तिसऱ्या लेयरलाही सोकिंग करून घेऊ। सोकिंग करणे गरजेचे आहे कारण त्याने केक एकदम सॉफ्ट आणि छान लागतो। वरच्या साईडने क्रीम लावून झाल्यानंतर थोडी थोडी क्रीम घेऊन आपण साईडने लावून घेऊ, म्हणजे पूर्ण केक क्रीमने कव्हर होईल। केक कव्हर झाल्यानंतर इथे मी कोंब स्क्रॅपर घेतला आहे, तर त्याने मी डिझाईन बनवून घेत आहे। वरती जी क्रीम आलेली आहे ती पॅलेट नाईफने आपण बाहेरून आतमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊ आणि एका स्टार नोझलने मी बॉर्डर काढून घेत आहे। तर खालच्या साईडला आणि वरती आपण स्टार नोझलने बॉर्डर करून घेतली आणि मध्ये एक मी टूथपिकने हार्ट काढलेला आहे। रेड कलरच्या क्रीमने हा हार्ट आपण तयार करून घेऊ। येलो न्यूट्रल जेल तयार केलेले आहे। 1 चमचा न्यूट्रल जेलमध्ये 1 चमचा पाणी घालून हे न्यूट्रल जेल मी तयार केले आहे आणि त्यामध्ये येलो कलर घातलेला आहे। तर दोन्ही हार्टच्या मध्ये आपण हे न्यूट्रल जेल स्प्रेड करून घेऊ। एकदम सोपी डिझाईन आहे। आता मध्ये चेरीज आणि पायनॅपलने गार्निशिंग करून घेऊ आणि साईडला काही रेड कलरचे मी स्प्रिंकल लावून घेतले आहेत। तुम्ही हवे ते स्प्रिंकल लावून डिझाईन करू शकता। आय होप तुम्हाला केक आवडला असेल। नवीन असाल तर सबस्क्राईब करा
पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि खात राहा. बाय बाय.